नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर भावांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला होता की माझे मालक कामाला जात नाहीत, घरीच आहेत ते. तर असं काहीतरी व्हिडिओ टाकला होता. तर मग मला एक कमेंट आली, कोणी केले, का केले हे नाही सांगू शकत, पण सांगते तुम्हाला. एक कमेंट आली की नवरा काम करीत नाही, मग तुम्ही काम करता आणि का तुमचा नवरा कामाला जात नाही, तुमच्या नवऱ्याला काहीच कसं वाटत नाही तुमच्याबद्दल. दादा, असं काही नाही आहे. प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोची काळजी असते. तुम्हाला पण तर तुमच्या बायकोची काळजी, तुमच्या परिवाराची काळजी, असंच प्रत्येक घरी असंच असतं. माझ्या नवऱ्याची आज 9-10 वर्ष झालं, तब्येत ठीक नसते त्यांची एवढी, आणि शक्यतो आम्हीच कामाला पाठवत नाहीत त्यांना, कारण की ते असं वजनाचं जडापाचं जास्त काम नाही करू शकत. त्यांची 9-10 वर्षापूर्वी तब्येत खराब झाली होती. तर काय झालं होतं, काय नाही, हे डिटेलपणे सांगेन मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. पण सध्या आम्ही कामाला पाठवत नाहीत त्यांना बाहेर जास्त, म्हणजे असे 8 घंटे ड्युटी करू शकत नाहीत. एका जागेवरती 8 घंटे उभं नाही राहू शकत. त्यांची तब्येत तशी नाही आहे, म्हणून मला घराच्या बाहेर पडणं जरुरीच आहे. कारण की माझी मुलं येतं, माझा परिवार आहे, कुटुंब आहे माझं अख्खं, मला सांभाळणं गरजेचंच आहे. असं थोडी आहे की नवऱ्याच्यावर काय प्रसंग आला तर त्या बाईंनी तो प्रसंग ओढून नाही घेतला. तर हे चुकीची गोष्ट आहे ना. नवरा एक चुकीचं केलं तरी काही दिवसात त्यांनी मला साथ दिली होती. आता त्यांना गरज आहे तर मी साथ देणं गरजेचं आहे ना. त्यात काही एवढी मोठी गोष्ट नाही कामाला जाते म्हणून. तर तुमची मी मेहरबानी करीत नाही कोणावर कामाला जाते. माझी मुलं येतं, संसार, मला माझं घर हँडल करणं गरजेचंच आहे. मला काही फरक पडत नाही ते कामाला गेले नाही गेले. त्याच्यावर कधी आमच्या घरामध्ये वाद होत नाही की मी काम करते आणि तुम्ही काम करत नाहीत, हे कधीच बोलत नाहीत आम्ही एकमेकांना. का की माणसाने कधी समोरची परिस्थिती समजून घ्यावा. पैसा काय आज येतो न उद्या जातो, मनाला लागलेले शब्द कठीण असते. त्याच्यासाठी कोणावर कधी कसा टाईम येईल ना ते सांगू शकत नाही. मला काही फरक नाही पडत. मी कामाला आज किती वर्ष झालं मी घराच्या बाहेर. ते कामाला जात होते ना, तेव्हा पण मी कामाला जात होते. मला जास्त घरात बसून असं नाही आवडत. मला घरात बसायचं, ह्याचे त्याच्या पंचायती करीत बसायचं हे नाही आवडत मला बिलकुल. आपलं काम, घर, बस मजेत असते मी. ह्यातच घरी बसायचं 8-12 घंटे घरात बसून काय करायचं मला सांगा ना तुम्ही. आणि शिवाय मुलगा काम करतो, मुलाच्या एकट्याच्या ह्याच्यावर चालत नाही, एकट्याच्या पगारावरती. तो काय लई मोठा आहे का, लहानच आहे. तो आता कामाला लागलेला आहे, मग त्याला सपोर्ट करायला नको. आई आहे ना मी त्याची. तो एकटा किती दिवस वाढणार. शिवाय असं नाही ना की स्वतःचं घर आहे. घर पण माझं भाड्याचं आहे, भाड्यानेच राहते मी. त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे मला. तुम्ही चुकीचा गैरसमज काढला की तुम्ही कामाला जायला, आम्ही तर आमच्या बायकांना कामाला पाठवत नाही. तर तुम्ही जागीरदार आहेत, तुम्ही कसे पाठवतात तुमच्या बायकांना कामाला. आम्ही गरीब माणसं आहेत, आम्हाला काम करून खायची आवड आहे. त्यात काय फरक पडत नाही काम केलं. कामाची लाज नसते कधी, कधीच कामाची लाज धरू नये. काय बोलता तुम्ही, कसं बोलता ते तुम्हालाच कळलं पाहिजे. आपण एखाद्या अनोळखी लेडीजला कमेंट करतो की काय कमेंट करतो, कशाबद्दल आपण बोलतो तिला, हे विचार केला पाहिजे थोडासा. खरं आहे की नाही.